अनालिसिस त्याचं नाव आहे आणि एक्सरसाइज त्याच्यामधला आपल्याला 2.2 चालू आहे. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 6 मधले पण बरेच आपण केलेले आहे. शेवटचा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 6 मधला आणि तो आहे 2 0 -1 5 1 0 0 1 3 एक मॅट्रिक्स आहे स्टुडंट्स इथं. तर या मॅट्रिक्सचा तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून इन्व्हर्स काढायचं आहे. ओके, मग कसं काढायचं ते पहा. ते काढण्यासाठी इन्व्हर्स काढण्यासाठी तुम्हाला इथे चाचपणी करावी लागते. तुम्हाला इथे एक टेस्ट घ्यावी लागते की ह्या दिलेल्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स काढता येतो की नाही येतो. ते चाचपणी करण्यासाठीची आपल्याला इथे एक टेस्ट आहे. एक तुम्हाला इथं परीक्षा आहे. ती कशी आहे रे, आपण ह्या मॅट्रिक्सला नाव काय दिलेलं आहे, ए नाव दिलेलं आहे. मग ए मॅट्रिक्सचं काय काढा तुम्ही, डिटर्मिनंट काढा. म्हणजे हे मॅट्रिक्सचं रूपांतर बार मध्ये करून घ्या. ओके, म्हणजे हे काढून टाकून टाका. हे काय झालं रे, 2 हे 0 हे -1 आहे. हे 5 1 0 0 1 3. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं डिटर्मिनंट सोडवायचं आहे. असे भरपूर प्रॉब्लेम आपण 10वी मध्ये पाहिले, 11वी मध्ये पाहिलेले आहेतच, म्हणून ते सोडवणं एवढं अवघड नाहीये. तर पहिला आपण इथं हे 2 घ्यावं लागतं. तर पहिला रो सोडायचा, पहिला कॉलम सोडायचा. हे 4 होतात. अशा पद्धतीचा गुणाकार करायचा आणि असा गुणाकार करायचा. असा गुणाकार मायनस असा गुणाकार करायचा. 1 × 3 म्हणजे काय झालं रे, 3 झालं. 1 × 0 म्हणजे काय झालं रे, 0 झालं. जेव्हा तुम्ही मधलं टर्म घेता तेव्हा मायनस घ्यायचं, -0. आता इथं 0 असल्यामुळे इथं काही जरी आलं तर उत्तर काय येणार आहे, तर ते 0 येणार आहे. म्हणून ते पुढचं करू नका. संख्या असेल तर मात्र करत असा. इथे हे -1 घ्यायचे आपल्याला. हे म्हणजे पहिला रो सोडायचा आहे आणि शेवटचा कॉलम म्हणजे तिसरा कॉलम सोडायचा आहे. हे 4 होतात. मी ह्याला गुणायचं आहे. किती झालं रे, 5 झालं. मायनस किती झालं रे, हे 0 झालं. अशा पद्धतीने पहा. इथं किती आहे, 2 आहे. 3 - 0 म्हणजे किती रे, 3 आहे. आता हे उत्तर किती झालं रे, 0 झालं. इथं किती आहे, -1 आहे. 5 - 0 म्हणजे 5 होतं. आता इथं किती आहे रे, 2 × 3 म्हणजे 6 होतं. आता हा तर 0 चा काय पुन्हा -5 झालं. मला सांगा, हे 6 मधून 5 गेले किती राहतो रे, 1 राहतो. तेव्हा हे झालं डिटरमिनंट ऑफ ए. याचा अर्थ काय झाला, डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 झालं. जर 0 आला असेल तर याचं इन्व्हर्स काढता येत नाही. दिलेल्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स काढता येत नाही. इन्व्हर्स काढता येण्यासाठी डिटर्मिनंट हा 0 नाही आला पाहिजे. आणि म्हणून मग आपण सांगायचं ए इन्व्हर्स एक्झिस्ट्स. एक्झिस्ट्स म्हणजे आपल्याला ए इन्व्हर्स काढता येतो. ते काढण्यासाठी आपल्याला एक स्टेप्स आहे, एक पद्धत आहे. ती कोणती पहा. वी नो ना, आपल्या सर्वांना माहिती ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू किती रे, काय इन्व्हर्स झाला म्हणून ए इंटू ए इन्व्हर्स म्हणजे काय करायचं, ए अपॉन ए होतं. ह्याचा पॉवर 1 आहे. त्याला जर वर आणलं तर काय होतं, तर इन्व्हर्स होतं. तर हे ए कॅन्सल झाले, त्याला 1 बनतो. 1 म्हणजे आयडेंटिटी, लक्षात घ्या. तर याला आपण असं लिहू शकता. ओके, म्हणून जसं ए इंटू ए इन्व्हर्स बरोबर काय दिलेलं आहे तुम्हाला तिथे आय दिलेलं आहे. आय. आता मला एक सांगा, इथं ए इथं यायचं आपल्याला काय घ्यायचं रे, ए किती आहे, 2 आहे, 0 आहे, -1 आहे. इथं किती आहे, 5 आहे, 1 आहे, हे 0 आहे, 0 1 आणि इथे किती आहे, 3 आहे. इथं काय झालं, ए इन्व्हर्स किती आहे, आय म्हणजे किती 1 0 0 0 1 0 0 0 1. त्याला म्हणायचं आय म्हणजे आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स आहे. स्टुडंट्स, तुम्हाला मी सांगितलं होतं इथं काय करायचं नेमकं, ह्याला ए ला आय मध्ये कन्वर्ट करा. ए ला आय मध्ये कन्वर्ट करण्यासाठीच्या तुमच्याकडे 6 स्टेप्स आहेत, 6 पायऱ्या आहेत. त्या 6 पायऱ्या कोणत्या पहा. समजा आपल्याकडे मॅट्रिक्स आहे. कोणती मॅट्रिक्स आहे, नाव A11 आहे, याचं नाव A12 आहे, याचं A13 आहे, A21 आहे, A22 आहे, A23 आहे, A31 आहे, A32 आहे, A33 आहे, नाही का. तर ह्याचं कसं करायचं पोरांनो, पहिलं इथं 1 आणायचं. ते 1 आणणे, 1 आणणे ही पहिली स्टेप आहे. त्या ठिकाणी 1 आणायचं.
आणि ह्या दोन्ही ठिकाणी 0 आणायचं. हे तुमची दुसरी स्टेप आहे स्टुडंट्स. कोणती आहे? दुसरी स्टेप आहे. तिसरी स्टेप या ठिकाणी 1 आणायचं. ठीक आहे. कोणती स्टेप आहे? तुमची थर्ड स्टेप आहे. दिस इज द थर्ड, इथं 1 आणायचं. आणि चौथी स्टेप कोणती आहे? इथं आणि इथं 0 आणायचं. ही इज तुमची फोर्थ स्टेप. दिस इज द फोर्थ स्टेप झाली तुमची. आणि तुमची फिफ्थ स्टेप कोणती आहे? या ठिकाणी 1 आणायची. तुमची फिफ्थ स्टेप झाली. आणि या ठिकाणी 0, या ठिकाणी 0, इथं तुम्हाला काय करायचं आहे? हे तुमची सिक्स्थ स्टेप झाली. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? 6 स्टेप वापरायचे आहे. इथं 1 आणणे पहिल्या स्टेप आहे. नंतर इथं दोन्ही ठिकाणी 0 आणणे ही दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप या ठिकाणी 1 आणणे, चौथी स्टेप या दोन्ही ठिकाणी 0 आणणे, आणि पाचवी स्टेप या ठिकाणी 1 आणणे, आणि सहावी स्टेप या दोन्ही ठिकाणी एका वेळेला 0 आणणे. अशा स्टेप्स तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये लिहून दिलेले आहेत. समजले की नाही? सर लिहून दिलेला आहे. आता मला सांगा आपल्या स्टुडंट्स, पहिल्या प्रथम इथे तुम्हाला काय आणायचं आहे? 1 आणायचं आहे. इथं काय आहे? तुम्हाला 1 आणायचं आहे. मग ते 1 आणता येण्यासाठी काय करा? तुम्ही ह्या 5 ला वर घेऊन या. म्हणजे ह्याला वर घेऊन या. कसं करणार तुम्ही? बाय युनिट काय करायचं रे? तो काय R2 आणि R1 मध्ये कन्वर्शन करा. R2 आणि R1 मध्ये हे वर घ्या आणि त्याला खाली आणा. मला इथं 1 आणायचं आहे. त्यासाठी मी काय करणार आहे? बघा इथं काय करणार आहे? 5 1 हे 0. इथं किती आहे? 2 0 आणि -1. हे वर आणलं आपण, हे खाली आणलेलं आहे. 0 1 आणि किती आहे? 3 आहे. फक्त हेच ऑपरेशन तुम्हाला इकडे पण करावं लागेल. हे वर घ्या. हे 0 1 आणि हे 0. हे 1 0 0 आहे आणि हे 0 0 इथं किती आहे? 1 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं काय करावं लागेल? बदल करावा लागेल. ठीक आहे. आता एक काम करा तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला काय ठेवायचं आहे? 1 ठेवायचं आहे. आता मी काय करणार आहे? काय आहे? R1 मायनस किती आहे? 2R2. किती रे? 2R2. 5 मधून 2 मुलं किती? 4 गेले. 4 मग किती होतो? मग 1 होतो नाही का? तर अशा पद्धतीने मी काय केलं? R1 मायनस 2R2 केलेलं आहे. पहा आता काय होतं? किती किती होतं रे? आता R1 मध्येच आहे. लक्षात घ्या, यू डू ऑपरेशन इन हेड टर्म. R1 मध्ये काय आहे? 5 मायनस 4 म्हणजे किती झालं रे? 1 झालं. इथे किती आहे? 5 1 मायनस किती रे? 0 म्हणजे 1 किती येणार? 1 येणार. इथे किती रे? 0 मायनस आणि मायनस काय झालं? प्लस. किती झालं? इथे हे 2 झालं. लक्षात? हा. पुढे ह्याला काही बदल नाही. ह्याला काही बदल नाही. ह्याला काही बदल नाही. इकडे या, इकडे या, इकडे या. 0 0 मायनस 2 मायनस 2 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0. समजलं का? आता इथं 1 आलेलं आहे. बाकीचं इथं 2 आहे, इथं 0 आहे, मायनस 1 आहे, 0 आहे, 1 आहे, 3 आहे. इथं जे आहे ते 1 0 0 0 0 1. ठीक आहे. तर असं आपण लिहिलं. पहिलं स्टेप झाली आपली. पहिलं काय करायचं? आपल्याला इथं 1 आणायचं. आणलं आपण. या दोन्ही ठिकाणी 0 आणायचं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये या दोन्ही ठिकाणी आपल्याला 0 आणायचं आहे. हे काम करा तुम्ही. आता दोन्ही ठिकाणी 0 आणण्यासाठी इथं ऑलरेडी 0 आहे, फक्त इथं 0 तुम्हाला आणायचं आहे. इथं 0 तुम्हाला आणायचं आहे. ज्या ठिकाणी 0 आणायचं आहे त्याचं नाव लिहा. तिथं नाव लिहिलं आपण R2. इथं संख्या जर प्लस असेल तर मायनस लिहायचं. जी संख्या आहे ती घ्यायची आणि 1 कुठं आहे त्याचं नाव लिहायचं. R2 मायनस 2R1. R2 मायनस किती आहे? 2R1. इथं लिहितो मी बाय युजिंग R2 मायनस किती रे? 2R2 मायनस 2R1. चला आता मी काय करणार स्टुडंट्स रे? कशामध्ये बदल आहे? R2 मध्ये बदल आहे. R1 मध्ये बदल नाही. 1 1 2 R3 मध्ये बदल आहे. 0 1 3 R3 मध्ये बदल नाही. फक्त R2 मध्ये बदल आहे. R1 मध्ये बदल नाही म्हणून जसा तसं लिहा. R3 मध्ये बदल नाही म्हणून जसा तसं लिहा. फक्त R2 मध्ये बदल आहे. आता ते लिहा. कसं करायचं बघा स्टुडंट्स? R2 मायनस 2R1 म्हणजे कसं लिहायचं? 2 मायनस 2 किती झालं रे? 0 झालं. इथं बघा R2 किती? 0 मायनस 2
-1 आणि हे दोन गुणिले 2 4 -1 आणि किती रे समजते का तुम्हाला -1 आणि -4 म्हणजे किती झाले रे -5 झाले समजते का तुम्हाला नाही ना इथं r2 आहे ना किती आहे r2 म्हणजे कोण आहे -1 आणि 2 गुणिले r1 म्हणजे कोण आहे 2 आहे 2 गुणिले 4 झालं -1 -4 म्हणजे -5 झालेलं आहे आता इकडे या r2 किती आहे रे 1 1 मायनस किती सांगा हे 1 आहे की हे किती आहे 1 आहे 1 मायनस इंटू मायनस किती झालं रे +4 म्हणजे झालं रे +5 झालं इथे किती आहे 0 0 -2 म्हणजे किती आलं हे -2 झालं 0 -0 म्हणजे किती आलं हे 0 झालं अशा पद्धतीने तुमची काय झाली पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप झाली आता तुम्हाला तिसरी स्टेप काढायची आहे तिसरी स्टेप कोणती आहे स्टुडंट्स पहा इथे या ठिकाणी तुम्हाला 1 आणायचं आहे या ठिकाणी 1 आणायचं आहे मग त्या ठिकाणी आपण 1 घेऊन येऊया कसं येतं त्याच्यासाठी 1 स्टुडंट्स डायरेक्टली काय करा तुम्ही त्या 2 ने -1/2 ने त्याला डिवाइड करा कोणाला रे r2 ला बाय किती आहे -1/2 टू r2 -1/2 ने r2 ला मल्टिप्लाय करा काय होतं हे 0 होतं हे किती येतं 1 येतं हे किती येतं 5/2 येतो हे -5/2 येतो इथं किती येतो 1 येतो इथं किती येतो 0 येतो चला पोरांनो हे पहा रे इथं किती आहे 1 2 आहे की नाही इथं किती रे 0 याला 1/2 म्हणजे 1 झालं इथं मायनस मध्ये काय झालं रे +5/2 होतो इथं काही बदल नाही इथं काही बदल नाही चला पुढच्या स्टेप्स मध्ये काय बघा इकडे r1 मध्ये काही बदल नाही -2 आणि 0 झालेला याला काय करा रे -1/2 ने मल्टिप्लाय करा इथे चला -5/2 -5/2 इथे किती आलं रे 1 इथे किती आलं 0 इथे किती आहे 0 0 1 आपली तिसरी स्टेप झाली या ठिकाणी 1 आणायचं होतं या ठिकाणी 1 आणलेलं आहे आता आपली चौथी स्टेप आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी काय आपल्याला आणायचं आहे 0 आणायचा कोणती हे का हेच ना आपण -1/2 टू r2 आहे ना की असेला r2 ला आपण काय केलं 1/2 ने मल्टिप्लाय केलं आता काय होतं काय होतं हे 0/-1/2 0 -2 into -1/2 किती होईल कॅन्सल झालं मायनस प्लस झालं इथं -5 into किती -1/2 किती आलं प्लस किती आलं 5/2 म्हणजे पहिलं उत्तर 0 दुसरं किती 1 तिसरं किती 5/2 0 1 किती आलं 5/2 हे समजून त्याच्यानंतर इकडे या इथे किती आहे 5 किती -1/2 मायनस किती आहे 5/2 इथे किती आहे -2 into -1/2 किती आहे 1 आहे -1/2 into 0 0 आहे म्हणजे -5/2 1 आणि 0 आहे ठीक आहे बाकीचं जसं तसं लिहिलेलं आहे आपण काही प्रॉब्लेम नाही पुढे बघा आता काय होतं आपली पहिली स्टेप दुसरी स्टेप झाली तिसरी स्टेप झाली आता चौथी स्टेप या ठिकाणी आणि या ठिकाणी 0 आणायचा आहे स्टुडंट्स या ठिकाणी 0 आणायचा ज्या ठिकाणी 0 आणायचं आहे त्याचं नाव लिहा त्याचं नाव आहे r1 इथं संख्या प्लस आहे म्हणून इथं मायनस घ्यायचं इथं 1 लिहायचं r1 -r2 ठीक आहे हे झालं पहिलं ऑपरेशन दुसरं ऑपरेशन आहे या ठिकाणी r3 r3 किती आहे r2 हे आपल्याला करायचं आहे म्हणजे r1 r2 पहिले करायचं बघा पोरांनो बघा r1 r2 1 0 1 0 1 0 1 1 0 इथे किती रे 2 अडीच 2 5/2 अडीच ना 2 अडीच म्हणजे -अर्धा समजतंय का तुम्हाला समजतंय का 2 अडीच -अर्धा ओके तर हे पहिला संपलेला तुमचा पहिला संपलेला इकडे या
किती रे R1 म्हणजे किती आहे -2 मायनस मायनस काय झालं प्लस इकडे -2 प्लस अर्ध प्लस अडीच म्हणजे प्लस अर्ध बरोबर आणि 1 मायनस 1 म्हणजे किती 0 0 मायनस 0 म्हणजे किती 0 संपलं काम दुसऱ्यामध्ये काही बदल नाही 0 1 इथे किती रे 5/2 इथे किती रे -5/2 काही बदल नाही दुसऱ्यामध्ये R2 मध्ये काही बदल नाहीये ओके आता राहिला प्रश्न कोणाचा रे R3 -R2 0 -0 0 1 -1 0 3 मायनस अडीच 3 मायनस अडीच 1/2 अर्ध इथं आहे 0 0 R3 0 -20 म्हणजे -20 म्हणजे काय होतं प्लस झालं प्लस काय झालं आणि प्लस काय होतं तसं होतं त्यानंतर काय आहे पोरांनो 0 -1 -1 -0 1 ओके काही प्रॉब्लेम नाही आता आपली ही पण स्टेप संपलेली आहे आता राहिला प्रश्न कोणाचा स्टुडंट्स याचा प्रश्न आहे कोणाचा आहे याचा इथं 1 आणावं लागेल इथं 1 आणावं लागेल त्यासाठी काय करावं लागेल त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं बाय युजिंग अरे बाय युजिंग 2 इंटू किती आहे 2 इंटू R3 ला 2 ने मल्टिप्लाय करणे चला पोरांनो इथं काय रे 1 न काही बदल नाही काही बदल नाही 1 0 मायनस हाफ इथं किती रे 0 1 5/2 काहीही बदल नाही हे 0 0 इथं आलं 1 आलं तर दोन्ही मल्टिप्लाय केलं ना खालचा 2 वरचा 2 कॅन्सल झालेला आहे इथं हा 1/2 तोच ठेवा 1/2 ठेवलं इथं 0 आहे त्याला काही बदल नाही इथं किती रे -5/2 इथं किती रे 1 0 ठीक आहे याला दोन्ही मल्टिप्लाय करा काय होतं रे वरचा 2 मधून गेलेला आहे इथं किती येतं रे 5 येतो इथं किती येतो -2 येतो इथं किती येतो 2 येतो की नाही बरोबर ही पण स्टेप आपली संपलेली आहे पाचवी सुद्धा स्टेप संपलेली आहे आता राहिला प्रश्न कोणाचा रे त्या दोघांची यांची मायनस आहे मायनस किती रे हाफ किती रे प्लस अडीच असं आहे तर आता इथे आणि इथं 0 आणायचा एक मी काय करतो 2 आपण करतो बाय कुठं आणायचे 0 आपल्याला R1 च्या ठिकाणी आणायचं आहे म्हणून त्याचं नाव पहिलं लिहिलं R1 लिहिलं इथं संख्या जर मायनस असेल तर प्लस घ्यायचं इथं संख्या जी आहे ती घ्यायची आणि ज्या ठिकाणी 1 आहे त्याचं नाव लिहायचं त्याचं नाव आहे R3 म्हणजे R1 plus 1/2 R3 and किती रे हे बघा R2 हे इथं प्लस आहे तर मायनस घ्यायचं आणि 5/2 घ्यायचं आणि 1 असलेल्या ठिकाणचं नाव लिहायचं ओके समजलं आहे तर इथं पण काय होतं इथं ते बदलत नाही लक्षात बघा काय होतं तेव्हा काय होतं इथं काही बदलत नाही इकडं काही होत नसतो फक्त हे 0 होतो हे 0 बाकी सर्व गावात रे 1 0 0 0 1 0 0 0 1 ठीक आहे नाही काय झालं हे A इन्व्हर्स समजलं कसं झालं ते ओके ह्याच्यामध्ये फरक पडत नाही फक्त इथे हे 0 होतं हे 0 होतं बाकी सर्व तुझे कसं राहतं ओके आता इकडे या रे इकडे या R1 plus अर्धा R3 R1 किती आहे बघा हे R1 किती आहे रे 1/2 आहे आणि R3 किती आहे 5 आहे 1/2 आणि 5/2 1/2 म्हणजे अर्धा 5/2 म्हणजे अडीच अर्ध अधिक अडीच 3 किती रे अर्धा अधिक अडीच किती रे 3 हा पॉइंट 2.5 म्हणजे 3 होतं ठीक आहे पुढे बघा इथे किती आहे रे R1 plus अर्धा R3 R1 म्हणजे 0 आहे अर्धा म्हणजे कोण आहे हा 1/2 into -1/2 किती उत्तर आलं आता बघा R1 म्हणजे किती आहे R1 म्हणजे किती आहे रे मायनस अर्धा आहे ना मायनस अर्धा आणि प्लस अर्धा काय पुन्हा पाहूया तुम्ही इथे किती R1 म्हणजे किती सांगायला पाहू R1 म्हणजे किती आहे -अर्धा
हे आहे ना, म्हणजे काय होतं -1/2 झालं का, मायनस अर्धा. आणि कशाला मल्टिप्लाय करायचे आपल्याला, r1 किती आहे रे, r1 0 आहे ना, पुन्हा बघूया, पुन्हा एकदा लक्ष दे. r1 किती आहे रे, r1 आहे हा 1/2 r3 हा पॉइंट 5/2 म्हणजे 3 बरोबर झालं. r1 किती आहे, इथं 0 आहे. r1 किती आहे, 0 आहे. 0 मायनस 1/2 नाही का, -1/2 इंटू 2 आहे ना, हे 2 गेले किती उत्तर आलं मग, -1 आलं ना, किती आलं, -1 आलं, बरोबर आहे की नाही. बरं त्याच्यानंतर पुढे r1 किती आहे, 0 आहे. 0 प्लस किती रे, 0 प्लस अर्धा म्हणजे किती येतो, अर्धा येतो. किती येतो, अर्धा येतो. आता हे बघा r2 मायनस किती रे, 5 येतो. r2 म्हणजे कुठे आलं लक्षात घ्या, r2 म्हणजे हे, r2 म्हणजे किती झालं रे, हे झालं. r2 म्हणजे हे इथं लिहितो मी, किती आहे तो, -5/2 आहे. r2 म्हणजे किती, r2 म्हणजे किती, -5/2. त्याच्यानंतर पुढे मायनस लिहिला, मायनस किती रे, 5/2 इंटू किती आहे ते बरोबर, 5/2 इंटू किती, 5/2 इंटू r3 आहे ना, r3 किती आहे, 5 आहे ना, 5 आहे. r2 म्हणजे -5/2 r3 किती आहे, 5. एक काम करा, हे झालं -5/2 आणि हे मायनस मायनस करायला 25/2 आलं. जसा याला 2 -25 आणि -5 म्हणजे -30 म्हणजे किती रे, 15. किती आलं रे, 15. किती आलं, 15. समजलं का. आता पुढे पहा रे, मी कशी सोडते हे, r2 म्हणजे किती आहे, 1. r2 म्हणजे किती रे, 1 मायनस 5/2 इंटू r3 किती आहे, -2 आहे ना, ते किती आहे, -2 आहे. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, हे मायनस मायनस प्लस झालं. 1 + 5 = 6. 1 + 5 = किती रे, 6. ठीक आहे, हे पण झालं कॅल्क्युलेशन आपलं. आता पुढे बघा, r2 म्हणजे किती आहे, 0 -5/2 इंटू r3 2 आहे, हा 2 गेला, e = -5, e = किती, -5. ओके, एनी प्रॉब्लेम हियर, काही प्रॉब्लेम नाही. मग एक काम करा, याचं नाव आहे आयडेंटिटी, याचं नाव आहे आयडेंटिटी इंटू a इन्व्हर्स बरोबर. इथं जे आहे ते लिहायचं, इथं काय लिहायचं, जे आहे ते लिहायचं. I म्हणजे 1 ने कुणालाही गुणाकार केला, गुणाकार काय येतो, तेच येतो, म्हणून a इन्व्हर्स बरोबर इथं जे आहे ते खालच्या स्टेप मध्ये लिहायचं. आता आपल्याकडे जागा नसल्यामुळे आपण पुढे लिहित नाहीये. तुम्ही काय लिहायचं, I म्हणजे 1 ने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर येणारा गुणाकार ती संख्या येत असते, म्हणून आयडेंटिटीने a इन्व्हर्सला मल्टिप्लाय केल्यानंतर a इन्व्हर्स येत असतो. इथं जे आन्सर आहे ते इथं खाली लिहायचं आहे, तुम्हाला वेगळं तिथं बसायचं नाही. ओके, तुम्हाला समजलं काय. अशा पद्धतीने तुमचं काय झालेलं आहे स्टुडंट्स, हा एक्सरसाइज 2.2 मधला 6व्या मधला शेवटचा प्रॉब्लेम होता नंबर 4, तो आपण सोडवलेला आहे. ओके दोरी, समजले का, सर्वांच्या डोक्यात आलेले. चला फटाफट करून घ्या हे. हा स्टुडंट्स, हे वरचा रो झाला आणि खालचा रो आला, मधला रो जसा आहे तसं इथं लिहून टाका. ओके, बघा काय होतं इथे, किती आहे रे, हे पहा, ह्या मॅट्रिक्सचं रूपांतर I3 मध्ये करा. I3 मध्ये करा म्हणजे आयडेंटिटी मध्ये करा. ते पण काय आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करायचा तुम्हाला. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन
दोन प्रकारचे आहेत, एक आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. आता फक्त कॉलम वरतीच क्रिया करायच्या. समजा आम्ही आता काय करतो रे, इथं ह्याला नाव ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला. ए बरोबर काय रे, दिलेला प्रॉब्लेम जसा आहे तसं सुरुवातीला इथं लिहून घ्या 2 1 0. एवढा हे 3 3 1 आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया स्टुडंट्स, ठरल्याप्रमाणे तुम्हाला पहिली स्टेप काय लागते, पहिली स्टेप काय लागते, इथं 1 लागते. काय लागते, इथं 1 लागते. नंतर ह्या दोन 0 पाहिजे. ते पहिली स्टेप कोण सांगतो इथं काय करायचं ते बघा रे. समजा आपल्याकडे काय रे, A11 आहे, A12 आहे, A13 आहे, A21 आहे, A22 आहे, A23 आहे, A31 आहे, A32 आहे, A33 आहे. मग आता तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला कशा कशा पद्धतीच्या स्टेप हव्या या ठिकाणी वनाना पहिले करतात. दिस इज युअर फर्स्ट स्टेप, 1 युनिट. हे तुमची काय झाली, पहिली स्टेप झाली. इथं काय नाही रे, वनाना हे तुमची पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय रे, इथं आणि इथं 0 आणायचं. दिस इज युअर सेकंड स्टेप. दिस इज युअर सेकंड स्टेप. इथं इथं आणायचं, 0 आणायचं. तिसरी स्टेप काय असणार, इथं आणायचं. हे काय तुमची थर्ड झाली. कोणती झाली, थर्ड स्टेप झाली. नंतर इथे 0 आणि इथं 0 आणायचं. हे तुमची झाली फोर्थ. कोणती, फोर्थ. हे फोर्थ स्टेप झाली. ओके. नंतर काय करायचं, इथं 1 आणायची. आणायचं इथं 1 ही झाली तुमची फिफ्थ स्टेप झाली. फिफ्थ. आणि या ठिकाणी आपल्याकडे 0 आणायचं. हे झाली तुमची कोणती, सिक्स्थ स्टेप. ओके. सर्वांना समजलं का? या ठिकाणी 1 आणायचं पहिलं, नंतर या दोन ठिकाणी 0 आणायचं, नंतर इथं 1 आणायचं, आणि ह्या दोन ठिकाणी 0 आणायचं. पुढची स्टेप इथं 1 आणायचं, नंतर या ठिकाणी करायचं 0 आणायचं. मी सांगतो काहीतरी. तर आता इथं बघा, आपल्याला काय करायचे स्टुडंट्स, इथं 1 आणायचं आहे, आलेलं आहे. इथं 2 0 आणायचं आहे, आलेले. हे 2 स्टेप झाल्या पहिलेच. नंतर इथं 1 आणायचं आहे, ते पण स्टेप झालेलीच आहे. 3 स्टेप झाल्या तुमच्या. फक्त चौथी स्टेप, 5वी स्टेप आणि 6वी स्टेप तुम्हाला करायची आहे. अतिशय सोपं काम आहे. पहा, बाय मला इथं आणायचे 0. जिथं 0 आहे त्याचं नाव लिहा. त्याचं नाव आहे C1, कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. C जिथं आणायचं आहे 0 त्याचं नाव पहिलं लिहा, C1. इथं संख्या जर प्लस असेल तर मायनस घ्या. इथं संख्या जी आहे ती घ्या. आणि जिथं 1 आहे त्याचं नाव लिहा C1 - 2 C2. झालं, हे 0 येऊन जातं. आता पहा काय होतं. का हे A बरोबर, हे पहा पोरांनो, हे कसं आहे तसं लिहा रे. ह्या म्हणजे आता आपलं काय चालू आहे, कॉलम चालू आहे ना. या तिसऱ्या कॉलम मध्ये काही बदल नाही, दुसऱ्या कॉलम मध्ये काही बदल नाही, पहिल्या कॉलम मध्ये बदल आहे. C1 - 2 C2, 1 - 0 1, 2 - 2 0, 3 - 6, 3 - 6, 3 - 6 ना, 3 - 6 किती झालं, हे -3 झालं. अशा पद्धतीने तुमचं ही पण स्टेप संपली. चौथी स्टेप संपली. आता 5वी स्टेप आहे, ते इथं 1 आणणे. ऑलरेडी तिथं 1 आहे, ते सुद्धा काही करायची गरज नाही. राहिला प्रश्न 6वी स्टेप. या 2 ठिकाणी तुम्हाला 0 आणायचं आहे. तर ते सोपं काम आहे. तिथं मायनस असल्यामुळे ज्या ठिकाणी आणायचे तुम्हाला, ज्या ठिकाणी तुम्हाला काय आणायचं रे, 0 आणायचं आहे, त्याचं नाव लिहा. त्याचं नाव आहे C1. हे मायनस आहे म्हणून प्लस घ्या. इथं जी संख्या आहे ती घ्या. 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा C3. हे या ठिकाणी काय झालं तुमचं, 0 झालं. आता इथं 0 कसं आणायचं, याचं नाव लिहा. याचं नाव कोण आहे रे, C2. इथं संख्या कशी आहे, प्लस आहे, काय आहे मायनस लिहा. इथं जी संख्या आहे ती लिहा. 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा. त्याचं नाव आहे C3. समजलं का? C1 + 3 C3, C2 - 3 C3. हे पण 0 येतं, हे पण 0 येतं, बाकी सर्व म्हणजे बरोबर. आता हे बघा रे पोरांनो, 1
1 प्लस 0 1 0 बघा रे काय रे पोरांनो आता इथे किती लक्षात घ्या इथे किती आहे हे बघा हे 0 प्लस 0 प्लस 0 0 हे रे हे 0 0 प्लस 3 into 0 0 झालं 0 प्लस 0 झालं 0 झालं minus 3 plus 3 0 ओके हे झालं C1 हा झाला C1 हा C3 मध्ये काही बदल नाही राहिला प्रश्न C2 minus 3 C2 0 minus 0 0 येतं 1 minus 0 1 3 minus 3 येतं 0 अशा पद्धतीने काय झालं हे झालं आयडेंटिटी म्हणून तुम्हाला ते सांगितलेलं आहे I3 म्हणजे काय त्याचा ऑर्डर 3 असेल 3 into 3 त्याला म्हणायचं I3 तर हे I3 मध्ये रूपांतर झालेलं आहे प्रश्न काय तुमचा ह्याचं रूपांतर I3 मध्ये करा युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन एनी प्रॉब्लेम हियर काही अडचण आहे तुम्हाला लिहा जरा नंतर लाईट बंद करायची गरज आहे का नाही दिसलंय का नाही चला हा सुद्धा तसाच प्रॉब्लेम आहे फक्त या ठिकाणी रो ट्रान्सफॉर्मेशन विचारलेले आहे रो ट्रान्सफॉर्म वापर करून ह्याला I3 मध्ये आणा तिथं मागच्या मध्ये कसं होतं कॉलम मध्ये होतं आता हे रो मध्ये आहे हे पहा स्टुडंट्स बघायचं आता दिलेला प्रॉब्लेम जसा आहे तसं आपण सुरुवातीला लिहून घेऊया 2 1 3 आहे तो काही इथं 1 0 1 आहे त्यानंतर 1 1 1 आहे ओके मग आता तुम्हाला सांगितलेलं त्या पाठीमागे मी काय सांगितलेलं आहे माहिती असेल तर पहा बघा हे आता बघा मुलांनो बघा हे A11 आहे A12 आहे A13 आहे A21 आहे A22 आहे A23 आहे A31 A32 A33 ओके तर इथं काय रे पहिली स्टेप काय करायची तुम्हाला आय ॲडमिशनची पहिली स्टेप आहे सोडून काय करायचं तुम्हाला सांगायचं इथं काय करायचं 1 आणायचं पहिलं दिस इज द फर्स्ट स्टेप इथं आणायचं 1 आणायचं नंतर काय करायचं या दोन ठिकाणी 0 आणायचं दिस इज द सेकंड स्टेप दिस इज द सेकंड स्टेप आहे ठीक आहे आणि इथं 1 आणणे दिस इज द थर्ड स्टेप कोणती स्टेप आहे कोणती स्टेप आहे थर्ड स्टेप आहे नंतर इथे आणि इथे 0 आणायचं हे कोणती स्टेप आहे हे आहे तुमची फोर्थ कोणती स्टेप आहे फोर्थ स्टेप आहे आणि इथं 1 आणणे हे तुमची फिफ्थ स्टेप आहे आणि इथं आणि इथं 0 एकाच वेळेला आणणे याची किंमत तुमची स्टेप आहे सिक्स्थ स्टेप आहे ओके पहिली स्टेप 1 इथं नंतर 0 नंतर इथं 1 नंतर या ठिकाणी 0 नंतर इथे 1 या दोन ठिकाणी 0 असं सर्व तुम्हाला लिहून दिलेलं पाठीमागे मी एक रिपोर्ट काढत असताना कुठं काय करायचं ते कुठं 1 आणायचं लिहून दिलेलं आहे पहिली स्टेप कोणती आहे या ठिकाणी 1 म्हणजे ह्याला 1 करायचं पहिले इथं 1 करायचं नंतर या दोन ठिकाणी काय आणायचं दोन ठिकाणी काय आणायचं 0 आणायचं नंतर इथं काय करायचं 1 आणायचं नंतर काय करायचं या दोन ठिकाणी काय आणायचं रे 0 आणायचं दोन ठिकाणी नंतर इथं 1 घेऊन यायचं नंतर या दोन ठिकाणी काय करायचं 0 आणायचं त्या स्टेप्स आहेत चला आता मला पहिलं काय करायचं इथं 1 आणायचं आहे मग ह्याला 1 उचला त्याला खाली घ्या ठीक आहे नाही मी काय करतो पहा असं काही करता येईल तुम्हाला डायरेक्टली ह्याला इथपर्यंत आणता येईल असं काही करता येईल असं काही नाही ठीक आहे तर मी काय करणार आहे बाय युजिंग काय करणार आहे डायरेक्टली वर घेतो काय करतो हे R1 इंटरचेंज R3 किंवा R2 करा काही प्रॉब्लेम नाही R2 करून घ्या काही अडचण R2 करून घ्या चला हे काय झालं रे बघा याला वर घ्या याला खाली घेऊन टाका काय होतं सांगा हे 1 हे 0 हे 1 हे वरचं खाली घ्या 2 1 3 आणि हे जसं आहे तसं लिहा काही प्रॉब्लेम नाही आता पुढे बघा पहिली स्टेप झाली आपली आता ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला 0 आणायचं आहे एकाच वेळेला पहा या दोन्ही ठिकाणी 0 आणायचं म्हणजे मी काय करणार आहे बाय युजिंग कोणतं ऑपरेशन आपल्याला यूज करायचं पहा
इथं आपल्याला काय आणायचं रे 0 आणायचं, त्याचं नाव लिहा, त्याचं नाव आहे R2. इथं जी संख्या आहे ती संख्या लिहा, इथं चिन्ह प्लस असेल तर मायनस लिहा, इथं संख्या जी आहे ती लिहा आणि 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा. 1 इथं आहे त्याचं नाव लिहिलं आणि योगायोगाने खाली बरोबर नाही, परंतु आपण आता पहिल्या स्टेप ते 1 कुठं आणलं ते 1 घ्यायचं. कुठेही 1 घेऊ नका, ते 1 नाही म्हणून अर्धे घेऊ नका. ते पहिल्या स्टेपमध्ये 1 कुठं आणलं आपण त्या 1चा विचार करायचा आहे. अँड परत काय करायचं, इथं आपल्याला काय 0 मायनस नाव लिहा R3, इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस आणि परत R1. लक्षात. चला आता लिहितो इथं मी A बरोबर, इथं बघा रे R2 हे R1 मध्ये काहीच बदल नाही, 1 0 1. आता R2 मायनस 2R1, R2 म्हणजे काय रे 2 मायनस 2 म्हणजे किती झालं रे, हे 0 झालं. सॉरी 2 मायनस 2 म्हणजे किती झालं रे 0 झालं. त्याच्यानंतर R2 कुठे इथं आहे 1 मायनस 0 म्हणजे काय होतं रे 1च होतं नाही का. त्यानंतर R2 म्हणजे कोण आहे 3 मायनस 2 म्हणजे 1 आलं, 3 मायनस 2 म्हणजे याच्यामध्ये काही बदल. आता R3 बघा, R3 किती आहे R3 मायनस R1, R3 1 मायनस 1 किती झालं रे 0 झालं, 1 मायनस 0 किती झालं रे 1च झालं. 1 मायनस किती 1 किती झालं इथं 0 झालं. एनी प्रॉब्लेम, काही अडचण आहे इथं. अरे पुन्हा पाहून घ्या बरं, R3 मायनस R1, R3 म्हणजे किती आहे रे 1 मायनस 1 0 झालं, 1 मायनस 0 1 झालं, 1 मायनस 1 किती होतं रे इथं 0 झालं. आता पोरांनो पुढची स्टेप अशी आहे, आपल्याला काय पाहिजे रे सांगा पाहू. इथं काय पाहिजे, इथं 1 पाहिजे ना. फर्स्ट स्टेप 1 चे जाऊन 0 कोणती फोर्थ स्टेप राहिली ना 1 चा रोड 2 मध्ये, म्हणजे आपल्याला इथं काय 1 पाहिजे ना, त्याच्या इथं ना नाही खाली इथं का इथं काय पाहिजे आपल्याला 0. ही कोणती स्टेप झाली आता, ही झाली ना, इथं 1 आणलं झालं. आता इथं 0 आणला आपण आहे का नाही. आता ही स्टेप कोणती, इथं 1 आणायचं, ऑलरेडी 1 आला. आता इथं आपल्याला काय आणायचं रे 0 आणायचं आणि इथं 0 आणायचं. ऑलरेडी इथं काय रे, इथं ऑलरेडी 0 आहे, इथं फक्त आणायचं आहे. काय करणार पाहू. चला आता आपण काय करूया, जे बरेच लक्ष द्यायला लागले. चला रे बघा, आता काय करा पोरींनो, पहिली स्टेप दुसरी स्टेप झाली, तिसरी स्टेप ऑटोमॅटिकली घडलेली. आता आपल्याला चौथी स्टेप घ्यायची आहे. इथं 1 0 आणणे, इथं 0 आणणे, वर 0 आहे फक्त खाली 0 आणा. जिथं 0 आणलं त्याचं नाव लिहा, त्याचं नाव आहे R3 बाय युजिंग काय करतो मला R3 हे R3. त्याच्यानंतर पुढे काय आहे, इथं कोण आहे R2 ना, R3 मायनस किती रे R3 मायनस किती आहे R2 म्हणजे 1 मायनस 1 किती होतो 0 होतो. चला आता हे A बरोबर काय होतं रे, पहिल्यामध्ये बदल नाही 1 0 1 झालं, दुसऱ्यामध्ये बदल नाही 0 1 R3 मायनस R2, R3 म्हणजे कोण आहे रे 0 आहे का. 0 मायनस 0 म्हणजे किती होतो 0 होतो. 1 मायनस 1 किती होतं रे 0 होतो. इथं काय R3 0 मायनस 1 म्हणजे किती होतो -1. समजलं. आता इथं काय ना, पुढची 5वी स्टेप कोण आहे, इथं काय ना 1 ना, इथं 1 ना, मग काय करणार बाय -1 to R3 ला -1 ने मल्टिप्लाय करा, मग काय होतं रे ये बरोबर काय 1 0 1 0 1 ना. आता हे 0 आणि इथं काय झालं मायनसचं प्लस झालेलं आहे. आता राहिला प्रश्न इथे 0 आणि इथे 0 आणणे, म्हणून काय करायचं आता बाय त्याचं नाव लिहा R1
ट्रान्सफॉर्मेशन केलं आपण रो कॉलमचा वापर करून सॉरी रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून आपण I3 मध्ये रूपांतर केलं आयडेंटिटी मॅट्रिक्स I3 म्हणजे सारे 3x3 रोचा युनिट मॅट्रिक्स आणणे आणि आपण ते आणलेलं आहे. सर्वांना समजले का? एक्सरसाइज 2.8 याच्यामध्ये चेक वेदर द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल ऑर नॉट. हे तुम्हाला इथं पाहिजे असतं. इन्व्हर्टिबलचा अर्थ आहे त्याचं इन्व्हर्स काढता येतं का, त्याचं इन्व्हर्स काढता येतं का नाही काढता येत हे फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. आणि ते चेक करण्यासाठी दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढा. जर डिटर्मिनंट 0 नाही आला तर त्याचं इन्व्हर्स काढता येतं आणि जर डिटर्मिनंट 0 आला तर त्याचं इन्व्हर्स काढता येत नाही. मग तो इन्व्हर्टिबल आहे का इन्व्हर्टिबल नाही, इट इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट इन्व्हर्टिबल हे तुम्हाला काढायचं आहे. आता बघा रे फटाफट पहिला प्रॉब्लेम घेऊया आपण. पहिला प्रॉब्लेम असा आहे पोरांनो, आपण त्याला नाव दिलं ए. हे मॅट्रिक्स आहे तुमचा किती रे 1 0 0 1 आहे. त्याला काय करणार आहे मी डिटर्मिनंट काढणार आहे. त्याचे काना कापा 1 0 0 1 हे त्याला रो केलं आहे की नाही. हे कानच असतात ना, हे कान कापले आपण तिथे तेव्हा काय झालं ते रो झालं. आता या दोघांचा गुणाकार करायचा, या दोघांचा गुणाकार 1 * 1 झालं 1 झालं, 0 * 0 किती झालं रे 0 झालं, 1 - 0 किती झालं रे 1 झालं. तर अशा पद्धतीने याचा डिटर्मिनंट किती आलेला आहे 1 आलेला आहे. जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो तेव्हा त्याचं इन्व्हर्स काढता येत नाही आहे की नाही. देअरफॉर सांगायचं डिटर्मिनंट ऑफ A is not equal to 0. Therefore given matrix, the given matrix is invertible त्याचं काढता येतो असं लिहायचं इन्व्हर्टिबल. आणि जर 0 आला तर सांगायचं नॉट इन्व्हर्टिबल असं म्हणायचं. ओके, हे झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा बघा रे, दुसरा काय रे सोल्युशन आहे. काय आहे लेट, त्याला पण नाव काय द्या एस द्या. ओके, दिलेला मॅट्रिक्स जसा आहे तसं लिहून घ्या. त्यानंतर डिटर्मिनंट याचे पण काना कापा 1 1 1 1 झाला पोरांनो. आता काय करा या दोघांचा गुणाकार 1 * 1 1 या दोघांचा गुणाकार 1 * 1 1 किती आला रे 0 आला. किती आला तो 0 आला का नाही आला. आणि म्हणून सांगायचं therefore the given matrix is not invertible. दिलेली मॅट्रिक्स का नाही इन्व्हर्टिबल नाही असं आपण सांगून टाकायचं. ठीक आहे, चला आता पुढचा घ्या नंबर थर्ड जो सोल्युशन आहे स्टुडंट त्याला काय म्हणणार आहे लेट ए बरोबर जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो घ्या 1 2 3 3. चला याची सुद्धा काना कापा. ओके गौरी ए त्याला बार करायचं बार. आता हे ह्याला गुणाकार करायचं. त्याला गुणाकार सांगा 1 * 3 3 3 * 2 किती रे 6 -3 येऊ +3 येऊ मात्र 0 नाही आला पाहिजे. 0 आलेला आहे का नाही आलं मग सांगायचं खाली डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू काय झालेला आहे 0 झालेला आहे. म्हणून सांगायचं therefore the given matrix is invertible आहे. ओके, 3 झाले पोरांनो. चौथा घ्या, फोर्थ प्रॉब्लेम घ्या. चला फटाफट सुरू करा. त्याचं पण नाव लिहून टाका. ए बरोबर काय ए बरोबर आहे 2 आहे 3 आहे 10 आहे 15 आहे. ओके, डिटर्मिनंट काढणे म्हणजे 12 मध्ये लिहिणे. कशात लिहिणे 12 कोणता 12 म्हणजे स्थानक आपले आहे की नाही. चला आता हेने ह्याला आणि हेने ह्याला 2 * 15
30 30 minus 30. 10 into 3 परत 30 30 minus 30 0 आहे का नाही आणि म्हणून सांगायचं आपण काय सांगायचं therefore the given matrix Is not therefore given matrix. matrix is not invertible तो invertible नाही ठीक आहे हे चार झाले पोरांनो आता पाचवा घ्या काय घ्या पाचवा सोल्युशन परत नाव देऊन टाका त्याला लेट ए बरोबर काय रे cos थीटा sin थीटा मायनस sin थीटा cos थीटा त्याला डिटरमिनंट काढण्यासाठी कान कापा cos थीटा sin थीटा मायनस sin थीटा cos थीटा बार दिले त्याला काय म्हणतात बार दिले नाही त्याला म्हणायचं बार कान कापणे दुसरंच होतात कान कापणे म्हणजे एक म्हणजे असतं ते बार दिले बार ह्या दोघं करू नका cos into cos काय झालं रे cos स्क्वेअर थीटा हे मायनस मायनस आणि हे मायनस काय झालं तुला sin स्क्वेअर थीटा when you was in 10th standard आपण 10वी मध्ये होतो तेव्हा शिकलेले आहे त्रिकोणमिती गुणोत्तरामध्ये काय शिकलेले आहे त्याला म्हणतात आयडेंटिटी इक्वेशन sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू किती होतो 1 किती होतो 1 आणि म्हणून मग डिटरमिनंट ऑफ ए किती झालं पोरांनो डिटरमिनंट ऑफ ए किती झालेला आहे 1 झालेला आहे त्याचा अर्थ 0 आलेलं नाही म्हणून त्याचा काढता येतो काय काढता येतो इन्व्हर्स काढता येतो therefore the given matrix is invertible आहे हे आपले 5 झाले बरे आता नंबर 6 घ्या नंबर 6 मध्ये काय म्हणणार तुम्ही इथे सुद्धा लेट म्हणणार तुम्ही लेट ए बरोबर काय रे दिलेले मॅट्रिक्स किती आहे sec थीटा tan थीटा sec थीटा एनी प्रॉब्लेम घ्या चला डिटरमिनंट काढा कसे काढा रे आता डिटरमिनंट काढा काय करणार मग ए मॅट्रिक्स बरोबर हे बघा इथे किती आहे रे sec थीटा tan थीटा sec थीटा tan थीटा tan थीटा sec थीटा ओके सोडवा त्याला असा गुणाकार करायचा वजा असा करायचा sec into sec किती झालं रे sec स्क्वेअर थीटा आणि tan into tan म्हणजे काय झालं tan स्क्वेअर थीटा सर मायनस असा गुणाकार मायनस असा गुणाकार ठीक आहे आता हे sec स्क्वेअर म्हणजे काय sec स्क्वेअर म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा म्हणजे काय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आहे म्हणून हा प्लस tan स्क्वेअर थीटा आणि मायनस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे डिटरमिनंट ऑफ ए किती आलेला आहे 1 आलेलं आहे म्हणजे काय नाही पोरांनो 0 नाही 0 नाही म्हणून काय सांगायचं गिवन मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल दिलेली मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे त्याचा इन्व्हर्स काढता येतो ओके एनी प्रॉब्लेम हियर no problem then write yeah काय झालं 4 5 आणि 4 6 8 असे तीन आणखी प्रॉब्लेम आहेत त्याच क्वेश्चन मध्ये या ठिकाणी ऑर्डर 3:3 आहे स्टुडंट्स पहा यांचं सुद्धा इन्व्हर्स काढता येतं का नाही तुम्हाला चेक करायचं आहे हे झालं 7 त्याचा आपण सोल्युशन काढूया त्याला म्हणा लेट ए बरोबर दिलेला मॅट्रिक्स जसा आहे तसा लिहून घ्या 1 1 0 1 4 5 आलेला आहे आता हे बघा रे डिटरमिनंट ऑफ ए बरोबर तुझे काका कापा हे 3 4 3 बघा हे 1 1 0 1 4
5. स्टुडंट्स काय करा रे, पहिला 3 घ्या, हे सोडलं आणि हे सोडलं. पहिला पहिला कॉलम सोडला, हे 4 उरले बघा. 1 into 5 म्हणजे 5 झाला, मायनस 4 into 0 म्हणजे हे 0 झाला. मधला टर्म घेत असताना मायनस घ्यायचा. पहिला रो दुसरा कॉलम सोडा, पहिला दुसरा कॉलम सोडा. हे 2 आहे, 2 उरले. हे ह्याला गुणले 5, हे ह्याला गुणले 0 प्लस 3. हे सोडलं आणि हे सोडलेलं आहे. पहिला रो दुसरा कॉलम सोडलेला आहे. हे ह्याला गुणला 4 मायनस हे गुणले 1 म्हणजे 1. अशा पद्धतीने इथे किती झालेला आहे 3. 5 मायनस 0 म्हणजे 5 मायनस 4. 5 मायनस 0 म्हणजे 5 प्लस 3. 4 मायनस 1 म्हणजे 3. ओके, 3 into 5 म्हणजे 15 मायनस 20 प्लस 9. 3 into 3 9. तर पहा रे पोरांनो, काय करायचं, हे बघा 20 मधून 15 गेले, मायनस 5 मायनस 5 प्लस 9 बरोबर प्लस 4. तर याचा अर्थ 0 आलेलं नाही. 0 आलं का नाही आलं, म्हणून आपण काय म्हणायचं, आपण काय म्हणायचं, a is not equal to 0 असं म्हणायचं आणि शेवटी लिहायचं therefore the given matrix is invertible आहे. कसे ते इन्व्हर्टिबल आहे. हे झाला तुमचा 7th प्रॉब्लेम. आता 8 प्रॉब्लेम घ्या. प्रॉब्लेम नंबर 8, त्याचं सोल्युशन काय करा रे स्टुडंट्स, लेट ए घ्या. ए बरोबर जो मॅट्रिक्स आहे तो घ्या. 1 2 3 2 मायनस 1 3 1 2 3. आता काय करा, याचं डिटरमिनंट काढा, म्हणजे तिथे काना कापा. 1 2 3 2 मायनस 1 3 1 2 3. चला काय करायचं रे, पहिलं 1 घ्या, पहिला रो सोडला, पहिला कॉलम सोडला. हे 4 उरले, हे याला गुणलं मायनस 3 झालं, हे याला गुणलं मायनस किती झालं रे 6 झालेले. परत मायनस 2 घ्या, हे सोडला, हा सोडला, हा सोडला, हा सोडला. हे याला गुणलं 6, हे याला गुणलं मायनस 3 प्लस 3 घ्या. तिसरा कॉलम पहिला रो सोडलाय, हे 2 उरले, 4 उरले. हे याला गुणा, 2 गुणले 2 4 झालं, मायनस मायनस यांचा गुणाकार परत मायनस झाला, मायनस मायनस प्लस 1. अशा पद्धतीने 1 इन ब्रॅकेट मायनस किती रे, मायनस 3 मायनस 6 मायनस 9 मायनस 2. 6 मधून 3 गेले, 3 राहते, प्लस 3 4 प्लस 1 5. हे झालं मायनस 9, हे झालं मायनस 6, हे झालं प्लस 15 मायनस 15 प्लस 15 इज इक्वल टू काय झालं 0 झाला. जर 0 आला डिटरमिनंट तर त्याचा काढता येत नाही. म्हणून दिलेली मॅट्रिक्स कशी आहे, नॉट इन्व्हर्टिबल. म्हणून the given matrix is not invertible. ते इन्व्हर्टिबल नाही. हे झाला तुमचा 8वा प्रॉब्लेम. हा 9वा प्रॉब्लेम घ्यायचा तुम्हाला स्टुडंट्स. 9th प्रॉब्लेम, त्याचं सोल्युशन. चला पुन्हा एकदा लेट. ए बरोबर दिलेली मॅट्रिक्स लिहून घ्या. 1 2 3 3 4 5 4 6 8. चला इथे पण कान कापा रे, फटाफट कापा, फटाफट मॅट्रिक्स चे कापा, तुमचे नका कापा मॅट्रिक्स चे. ओके कापले आपण. चला रे आता सुरू करा. पहिला 1 घेतला, एक पहिला कॉलम, पहिला रो सोडला, 4 उरले, 4 गुणिले 8 किती रे 832. 6 5 30. दुसरं घेत असताना मायनस घ्यायचं, दुसरं घेताना मायनस घ्यायचं. पहिला रो दुसरा
18 4 गुणिले 4 ते 16 चला डिटरमिनंट ऑफ a इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 32 minus 32 minus 2 24 minus 24 plus 13 18 minus 16 2 1 into 2 2 2 into 4 8 3 into 2 6 plus 6 plus 2 plus 8 minus 8 is equal to काय रे 0 ह्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट 0 आलेला आहे म्हणून याचं काढता येत नाही म्हणून काय सांगायचं therefore the given matrix is given matrix is काय आहे आपल्याला not invertible ओके अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर 3 मिसलेनियस एक्सरसाइज 2a मध्ये मिसलेनियस एक्सरसाइज 2a मधला